रामकृष्ण हरी मंडळी, अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आणि मित्रांनो, आमच्याकडं पाऊस तर नाहीतच। आमचा वैजापूर तालुक्यामध्ये तसं जर म्हटलं तर पाऊसच नाही आहे। आणि मी एक शेतकरी आहे मित्रांनो, भरभरून सपोर्ट करा। ही माझी बैलजोडी मित्रांनो, आणि मी जे पाडत आहेत ही तूर लावण्यासाठी सरी पाडत आहेत। मी तुम्हाला तुरीची सरी कशी पाडतात ते दाखवतो मित्रांनो। तर बघा मित्रांनो, ही बैलजोडी आणि हे जे दिसतंय ही तुरीची सरी पाडलेली आहेत। बघा, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, तुरीची सर पाडत आहेत सरी। आणि आपली जी शेती असते ती बैलांच्या आधारेच असते मित्रांनो। बघा, ही 3.5 फुटाची सरी पाडलेली आहेत आणि तूर लावण्यासाठी आहेत मित्रांनो। तर तिथपासून तर इथपर्यंत आपण सरी पाडीत आलेलो आहोत बघा। आणि एकदम बैलांनी सरळ पाडलेले आहेत, एकदम दोरीमध्ये दिसतच असेल तुम्हाला। आणि ही बघा, ही बैलजोडी आहेत मित्रांनो। तर खरं तर जर म्हणलं तर आमचं सर्व या बैलांच्या आणि पावसाच्या आधारितच शेती असते मित्रांनो। एक शेतकरी चॅनल आहेत आणि भरभरून सपोर्ट करा मित्रांनो। तर आमचे असेच नवीन व्हिडिओ आणि चॅनल बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे आमचे नोटिफिकेशन पडत जातील। आणि जे समोर शेती आहेत ही शेतीमध्ये अजून पुढं सरी पाडण्याचे बाकी आहेत। हे बघा, एकदम सरळ पाडलेले आहेत सरी। आणि हे बघा, अजून तर बाकी आहेत। आता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत मित्रांनो। दुसऱ्या शेतामध्ये पाडून सरी पाडून आणि लगेच ह्या शेतामध्ये आलो। आणि हे बघा, आपली सर्जा राजाची जोडी। काय आलं मित्रांनो, उन्हाळ्यात हिरवं नसल्यामुळे बैलांना खाण्यासाठी तर नाहीच आहेत, त्यांचे अगदी पोट आतमध्ये गेले। आणि व्हिडिओला कमेंट येतात की दादा बैलांना खाऊ घाला, तर बरोबर आहेत। पण तसं जर बघितलं तर अतिशय ड्राय भाग आहेत दादा आमचा। आणि ड्राय भागामध्ये पाण्याची थोडी कमतरता असल्यामुळे तर जास्त काही पाऊस पडल्यामुळेच हिरवं भेटेल खायला बैलांना बी। आणि आता जर तसं जर बघितलं तर सर्व काही निसर्गाच्या हातामध्ये आहेत। भरपूर असं आबळ आलेलं आहे मित्रांनो। तर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, असा ड्राय एरिया आहेत बघा आमच्याकडं। आणि ही आपल्या सर्जा राजाची जोडी। तर मित्रांनो बघू, आता 4 तर वाजले सायंकाळचे आणि 1 तासभर थोडं हाणू अजून, तर 1 तासामध्ये आपली सुट्टी होईल। आणि म्हणजे बैलांची पण आणि आपली पण होऊन जाईल। तर कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। धन्यवाद आणि रामकृष्ण हरी, ओम साईराम आणि जय साईराम। अजून समोर सरी पाडायच्या आहेत, अजून थोडी पाडणार आहे मित्रांनो आपण। आणि बघा, 3.5 फुटाची सरी पाडलेली आहेत। तर धन्यवाद मित्रांनो।